नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बाल मेळाव्यामधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते। सभापती बबन वनवे। म्हसळा तालुक्यातील उपक्रमशील प्राथमिक शाळा बनवटी या शाळेत आज 9 एप्रिल 2026 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू, शैक्षणिक साहित्य, कागदी काम, मातीकाम, विविध कला सादर केल्या। विद्यार्थ्यांच्या कलाकुसर आणि विचाराला वाव देण्यात आली। तसेच वर्षभरात राबवलेल्या विविध शालेय उपक्रमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। लहान बालकांसाठी राबवलेला आनंद बाल मेळाव्याचे म्हसळा पंचायत समितीचे सभापती बबन मनवे यांनी कौतुक केले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लहूशेठ म्हात्रे, प्रमुख पाहुणे म्हसळा पंचायत समितीचे सभापती बबन मनवे, सदस्य समृद्धी चाचले, जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, सदस्या प्रियंका निबरे, सरपंच देवजी गाणेकर, गाव अध्यक्ष बनवटी दिनेश कांबळे, अनुसया गाणेकर, पोलीस पाटील अनंत पाटील, केंद्रप्रमुख अरविंद मोरेसर, महाडिक गुरुजी, भीमराव सूर्यतळ, तलाठी सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रद्धा कांबळे, पूनम कांबळे, अरुणा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच शिक्षणप्रेमी माजी विद्यार्थी संघ, यावेळी शाळेचे सर्व पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी संघ आवर्जून उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री जयसिंग बेटकर सर यांनी केले व आभार प्रदर्शन शिक्षक रामेश्वर गायकवाड सर यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विलास घडशी, म्हसळा। बाल आनंद मेळावा यासाठी उपस्थित असलेले आमच्या पंचायत समितीचे सर्व सदस्य, आपल्या या गावचे सरपंच गाणेकर साहेब, शाळेत शिक्षण कमिटी मॅडम, आपले केंद्रप्रमुख आणि उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी, खरोखर आज खूप आनंद होत आहे की आपल्या शाळेला भेट देऊन आपण आज शाळेतून म्हणजे आज विद्यार्थ्यांचा सत्कार केला। विद्यार्थी आपण जो सत्कार केला तर त्यांनी चांगले कौशल्य किंवा चांगली त्यांची कला दाखवली, त्याच्याबद्दल आपण एक त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आपण एक त्यांचा एक सन्मान करतो। कारण आपण जर एखाद्याला काहीतरी प्रोत्साहन दिलं मग त्यांची पण, मुलांची पण इच्छा होती की आपण पुढे अजून काहीतरी केलं पाहिजे। तर त्यासाठी आपण एक चांगला नोशन आपण एक आपल्या मार्फत विद्यार्थ्यांसाठी बक्षीस दिलं, त्याबद्दल आपलं देखील आभार मानून आज आपण बघितलं तर शाळेचा परिसर देखील आज चांगला सुसज्ज आपण ठेवलेला आहे। सर बेटकर सर, आपली एक शाळेविषयी खूप चांगली तळमळ असते की आपली शाळा सुसज्ज असली पाहिजे, विद्यार्थी चांगले कसे आहेत